श्री स्वामी समर्थ. देवघरामध्ये स्वामींची मूर्ती स्थापना कशी करावी? आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे आहे. जसे घरात कर्ता पुरुष असतो, त्याच्याशिवाय घर अपूर्ण असतं, त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे आहे. ज्या ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल, त्या स्वामी सेवेकऱ्यांनी गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठात स्थापना करावी. स्वामींना साधी भोळी सेवा आवडते, त्यामुळे पुढील सेवाही साधी सोपी सर्वांना करता येईल. कुठलीही सेवा करताना आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यायचा. एका तामणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी, अष्टगंध लावावे, अक्षता टाकाव्या, धूप दीप ओवाळून घेणे व पळीने किंवा गळकीने गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. अभिषेक करताना एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष, 11 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा पवमान सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त, फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. तेव्हा आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे. स्वामींची नवीन मूर्तीवर हे सगळं मंत्रस्तोत्र म्हणून अभिषेक करून स्थापना करायची आहे. ज्यांना दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, त्यांनी सांगितलेली सेवा 1 वेळा म्हटले तरी चालेल. नाही शक्य झालं तर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र तरी म्हणावा. स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवावी. स्वामी वर्गातील देवत्व आहेत व आपल्या घरात जो नैवेद्य बनवला आहे, वरण भात भाजी पोळी, एखादा गोडाचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे. नंतर गणपती बाप्पांची आरती व स्वामींची आरती, दत्तात्रयांची आरती करायची आहे. ज्या घरात स्वामींची मूर्ती आणि दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक होतो, त्या घरात कुठलाच आजारपण राहत नाही, कुठलेच संकट येत नाही. श्री स्वामी समर्थ.